नमस्कार मित्रांनो, आज आम्ही किल्ले हडसर या ठिकाणी फिरण्यासाठी चाललेलो आहे. खरं तर मी 4-5 वर्ष आधी आलो होतो. त्यानंतर डायरेक्ट आता यावर्षीच फिरण्यासाठी किल्ल्यावरती येतो आहे. मी वाट शोधत आता किल्ल्याकडे चाललो आहे. जंगलातील पाऊल वाटेला आम्ही आलो आहे. रस्ता चुकत शोधत आता आम्ही किल्ल्यापर्यंत पोचू. अजून एक 2 मिनटावरती आम्ही किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोचू. त्याच्यानंतर आपला किल्ले हडसर चढण्यासाठी सुरू होईल. माझे साथीदार अजून मागे आहेत. काही बिचारे दमले. माझ्या नावे बॉम्ब चालू आहे. यांनी रस्ता चुकवला, पण नाही, मी वाट शोधत किल्ल्यापर्यंत आम्ही आलो आहे. हडसर उर्फ पर्वतगड असं या किल्ल्याला नाव आहे. पायथ्याशी आल्यानंतर इथे हडसर उर्फ पर्वतगडचा बोर्ड लावलेला आहे. थोडंसं पुढं गेल्यावरती इथे थोडक्यात हडसर किल्ल्याची माहिती आणि त्याचे काही चित्र आहेत. किल्ले किंवा धबधबे या ठिकाणी जात असाल तर काळजीपूर्वक जा. रस्ता असं जंगलातून किंवा काही ठिकाणी धबधब्यांपाशी दगडी असतात, ती कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो काळजी घेत जा. आता आपण थोड्याच वेळात आपले साथीदार आल्यावरती किल्ला चढण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर काय, आमचे निम्मे साथीदार रिटर्न गेलेले आहेत. बिचारे म्हणतात ते लई अडचणी असं तसं. शेवटी आता आम्ही 3 जण वरती किल्ल्यावरती चाललेलो आहे. काही पाऊस येऊ किंवा काही हो, आज आम्ही किल्ल्यावर जाणार आहेत आणि तुम्हालाही दाखवतो आजचा या किल्ल्याचा सफर. आम्हाला हे मुख्य साथीदार आमच्या सोबत आहेत. बघू शकता आता आम्ही थोड्या अंतरावरती आहोत किल्ल्याच्या. लवकरच आम्ही आता किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी पोचू. आमची आता पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे. किल्ल्याच्या थोडं वरती चढून आल्यावरती पायऱ्या लागतात. इथून तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे इथला. एकदम छान असं व्ह्यू. पाऊस येतोय खूप, तरी आम्ही आज किल्ला चढणार म्हणजे चढणार. आम्ही आता पायऱ्यावर चढणं वरती आलेलो आहे. खूप दम लागला आहे, त्यामुळे आता जरा थोडा वेळ आम्ही आराम करणार आहोत. किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आलेलो आहे. पाऊस असल्यामुळे जरा घाईघाईमध्ये झालो, त्यामुळे खूप दम लागलेला आहे. आणि आमचे साथीदार काही घरी जाण्याचं कारण असे की आमच्यासोबत एक लहान बाळ देखील होतं, त्याच्यामुळे ते बाकीचे परतले आहेत. आता आम्ही पहिल्या मुख्य दरवाजापाशी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं कसं वातावरण आहे, कशा प्रकारे इथं जायचं वगैरे वगैरे. पाऊस आता कमी झालेला आहे. आता आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला जाणार आहोत. मुख्य दरवाजामधून आल्यानंतर इथे एक अशी गुहा आहे. पाऊस किंवा काही संकट आल्यास तुम्ही इथे थांबू शकताय. इथून वरती पायऱ्या आहेत आता वर जाण्यासाठी. मुख्य दरवाजा चढून आल्यानंतर इथून पायऱ्या आहेत. इथून वर जाण्यासाठी रस्ता आहे इकडं आपल्याला. समोर दिसत असेल तुम्हाला स्ट्रक्चर, बघू शकता किल्ल्याचं किती छान असं नैसर्गिक तयार झालेला हा किल्ला आहे. तसेच ही तटबंदी बघू शकताय. इथून समोर दिसत असलेली सह्याद्री, आणि तसेच इकडेही काही अजून फिरण्यासाठी आहे. आधी आम्ही मंदिराकडे जाणार आहोत, मग या ठिकाणी जाणार आहोत. या बाजूला इकडे बघू शकता हे समोर धरण आहे, माणिकडोह धरण. आणि ते खाली हडसर गाव, राजूर गाव, बरीचशी इथे गावे आहेत. वर आल्यानंतर इथे दुसरा दरवाजा लागतो, मुख्य दरवाजा. त्याच्याच थोडं समोर बघू शकता हे झाड दगडांमध्ये त्याची वाढ झालेली आहे.
सुंदर अशा प्रकारे निसर्गाची एक सुंदर देण आणि निसर्गमयी वातावरण आणि त्यात किल्ल्याची सफर एकदम छान वाटते. बघू शकताय पुरातन काळामध्ये किल्ल्याची कलाकृती कशा प्रकारे बांधली गेलेली आहे. इथून आता आपल्याला वर जायचं आहे. पहिल्या किल्ल्याप्रमाणेच या किल्ल्यावर देखील इथं थांबण्यासाठी जागा आहे आणि ते बघू शकता तुम्ही दगडामध्ये ही कोरलेली कलाकृती आहे. पण दुसरा मुख्य दरवाजा पार करून वरती चाललेलो आहे. पायऱ्यांनी वरती आल्यानंतर तुम्हाला इथं आता नवीन ही राजमुद्रा स्थापन करण्यात आलेली आहे. 2 मिनिट फक्त तुम्ही बघू शकताय ही राजमुद्रा या निसर्गमय वातावरणामध्ये राजमुद्रा. तसेच इथं पाण्याची टाकी आहे आणि हा चारी बाजूनी दिसणारा हिरवा असं वातावरणातील सह्याद्री आता आम्ही निघतोय पुढच्या वाटचालीला पुढे. तर चला बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. तर आता आपण पुढे चाललेलो आहे किल्ल्याच्या मंदिराकडे. मी जरा रनिंग करत चाललोय. राजमुद्रेपासून थोडंसं वर आल्यानंतर इथे 3 तोफा आहेत. तुम्ही बघू शकताय. आम्ही तोफ गाड्यांपाशी आलेलो आहेत. बघू शकताय तोफा 3 तोफा आहेत. सुंदर अशा प्रकारचा व्ह्यू इथून दिसतो. हे जे धुकं नाही आहे हा पाऊस आहे. चारी बाजूनी हे पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस आलेला आहे. आता आम्ही मंदिरामध्ये थांबण्यासाठी जाणार आहोत. खूप पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही नंतर बाकीचे तुम्हाला व्हिडिओ दाखवतच त्याच्यात काय आहे कुठे काय. पाऊस आलेला आहे त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये थांबण्यासाठी जात आहोत. चला खूपच घाईत चालू आहे पळत. पाऊस जो वाटला तर मोबाईल देखील भिजेल. त्यामुळे आम्ही मंदिरापाशी आलेलो आहेत. तुम्ही बघू शकताय हिरव्यामय वातावरणामध्ये हे मंदिर आहे. हे नंदी महाराज बघू शकता तुम्ही. हे आहे मंदिर. आतमध्ये तुम्ही बघू शकताय. इथे देवबापाची मूर्ती. देवाचं मंदिर आहे या हडसर किल्ल्यावरती. हिरव्यामय निसर्गामध्ये हे मंदिर स्थापन करण्यात आलेले आहे. मित्रांनो पाऊस गेलेला आहे. आता आम्ही आमच्या पुढच्या सफरकडे चाललेलो आहे. इथून जाताना तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती देखील आढळून येतील. खूप छान अशा प्रकारच्या वनस्पती वगैरे दिसतात या किल्ल्यावरती. आता आम्ही ज्या ठिकाणी खुंटीची वाट आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. इथे तुम्ही बघू शकताय आमच्या भाषेत याला छत्री म्हणतात. सुंदर अशा प्रकारची छत्री आहे. इथून दगडामध्ये बारीक बारीक पाण्याचे साठे तुम्ही बघू शकताय. अतिशय सुंदर असं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये आम्ही आलेलो आहे. हे बाईक इथून खाली हडसर आहे. इकडे खाली हडसर आहे. इकडे तर आनंद ते मडपार होती गावी. इथून खाली त्याच्याच जाण्यापूर्वी इथे मारुती रायाची इथे मूर्ती आहे. इथून थोडंसं खाली आल्यावरती बघू शकताय तुम्ही. इथून खाली उतरण्यासाठी खुंटीची वाट आहे. इथून चढू पण शकताय. आणि रस्ता जरा थोडासा धोकादायक आहे. तुम्ही बघू शकता. इथनं 2 मिनिट फक्त हे बघा. तुम्ही बघू शकताय इथून खाली जायचं मार्ग आहे. 2 मिनिट फक्त.
फक्त 2 मिनिटं. हे तुम्ही व्हाईट व्हाईट बघू शकताय पालांच्या मधून. हे दिसतंय ना, हे खुंट आहे. इथनं वरती येण्यासाठी रस्ता आहे आणि खाली जाण्यासाठी पण आहे. परंतु ज्यांच्या धाडस आहे अशानेच यावे, ते पण काळजीपूर्वक. इथून जर का पायी वगैरे घसरला तर डायरेक्ट मृत्यू होण्याची शक्यता आहे. तर आम्ही आता खुंटीच्या वाटेच्या तिथे आहोत, पण आम्ही इथून जाणार नाही. आम्ही ज्या वाटेने आलो त्या वाटेने जाणार आहोत. तुम्ही इथून बघू शकताय समोर सुंदर असा डोंगर आहे. इकडे थोडंसा पुढचा डोंगर दिसत आहे ना, इथे गणेश खिंड आहे. इथं काय दिसत नाही एवढं, झूम आपला कॅमेरा काय एवढा ब्रँडेड नाही इथून. आणि इथे या साईड इथे गणेश खिंड आहे इकडे. आणि तसंच इकडं इथे हे समोर बघू शकताय बघा, हे इथे आपला शिवनेरी किल्ला आहे. इथून लांबून काही दिसत नाही. आणि तसंच थोडंसं इथून हे बघू शकता, इकडे हे आपला माणिकडो धरण आहे. आणि आता आम्ही बघू शकता तुम्ही इथे उंचीवर आहोत. अजूनही फिरण्यासाठी भरपूर आहे. मित्रांनो, जर तुम्ही कुठं फिरण्यासाठी जात असाल, जे एखाद्याला वाट माहीत असेल, अशा माणसाला सोबत न्या. कारण कसं आहे, पावसाळ्याचं वातावरण चालू आहे, वाट चुकण्याची शक्यता असू शकते. तर आपण पुढच्या सफरसाठी चाललेलो आहे. अजून इकडं थोडंसं पुढं जायचं. फिरत असताना तुम्हाला असे मध्ये मध्ये दगडाचे काही अवशेष देखील बघायला मिळतील. इथे हे मातेचं मंदिर होतं, ते आता पडलेलं आहे. सुंदर असं पाण्याचं तळं देखील आहे. खूप छान आहे हडसर किल्ला फिरण्यासाठी. इथे बघू शकताय तुम्ही, ही वनस्पती किती छान असं दिसतंय, एकदम छत्रीचा आकार. आम्ही याला छत्रीचं जाळ असं देखील म्हणतो. सह्याद्रीच्या कुशीमध्ये कोणी सोबत असो नसो, पण हे मुके जनावर नक्कीच आपल्याला सोबत जोडी असतात. तर मित्रांनो आमचं नशीब इतकं भारी आहे की आज आम्हाला हे आमचे काही साथीदार या किल्ल्यावरती जोडी आहेत. या किल्ल्यावर फक्त आम्ही तिघेजण आणि हे मुके जनावर आहेत. बाकी इथे अजून कोण फिरायला आलेले असं तर काय आम्हाला अजून दिसलेलं नाही. तुम्ही बघू शकताय, खूप असा छान व्ह्यू दिसतोय. त्यात हे मुके प्राणी, हिरवे झाडं, डोंगर, हवा, पाऊस, खूप छान वातावरण आहे. खूप मोठे सर्व आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला बघू शकता किती मोठे तळ आहे, परंतु याच्यात झाडं वगैरे खराब झालेले आणि पुरातन काळातील काही अवशेष आहेत. तिथे मंदिर नाही आहे, अवशेष आहेत पुरातन काळातील. मागच्या बाजूला आल्यास इथनं एक वाट आहे, इथनं खूप छान व्ह्यू दिसते इथनं. तुम्ही बघू शकताय कसा मार्ग आहे इथनं, एकदम भारी, खूप सुंदर असं वातावरण. आणि इथला व्ह्यू इथून आत गेल्यावरती, आता आपण आत चाललेलो आहे. इथे देखील गुहा आहे. कदाचित हे धान्य कोठार असावे असं माझं मत आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप आतमध्ये हे आहेत, गुहा आहेत. आता मी काय आत जात नाही आहे, उशीर झालेला आहे. तरी पण तुम्ही बघू शकताय आतमध्ये, आणि त्याच्या आतमध्ये आणखीन जागा आहे. एकदम दगडाच्या आतमध्ये कोणालाही नजर येणार नाही अशा ठिकाणी हे कोठार बांधलेले आहे. आणि कोठाराच्या वरच्या बाजूने आल्यास तुम्हाला असं काही इथून बघायला मिळेल. बघू शकता तुम्ही, इथे खाली धान्य कोठार आहेत. कोणालाही समजणार नाही अशा ठिकाणी हे कोठार बांधण्यात आलेले आहेत. हा बघा, तुम्ही बघू शकताय इथे सगळीकडे झाडी आहे आणि इथे हे दगड दिसत आहेत. इथे हे धान्य कोठार आहे
म्हणजे दुश्मनाला लांबून पाहिल्यावरती तिथे समजणार नाही की इथं धान्य कोठार आहे. इथे पुरातन काळातील वाड्यांचे अवशेष आहेत. या ज्या दगडी आहेत हे वाड्यांचे अवशेष आहेत. तुम्ही बघू शकता इथे लिहिलेले आहे वाड्यांचे अवशेष. हे बघू शकता इथे समोर हा वाडा होता पुरातन काळातील, पण तो पडलेला आहे. इथे त्याच्या काही फक्त दगडी आहेत आणि त्याची संरचना आहे आतमध्ये पण तुम्ही बघू शकताय. आता आम्ही म्हणजे आधी याच्याकडे गेलो होतो कुंटीच्या वाट, नंतर मंदिर, वाडा. आता आम्ही तोफेका आलो आहे. इथून तुम्ही बघू शकताय की सुंदर असा शू दिसतोय, अतिशय छान शू. या तोफा, या तिन्ही तोफांमध्ये फरक आहे जरा. ही सगळ्यात बारीक आणि थोडीशी जाड आहे, ही पातळ आहे आणि लांब आहे, आणि ही जी आहे ही सगळ्यात मोठी तोफ आहे, जाडही आहे आणि लांबही आहे. याच्यावर बघू शकताय पुरातन काळातील लिखावट देखील आहे याच्यावरती. त्याची डिझाईन बघू शकताय तुम्ही कशा प्रकारची आहे. सुंदर अशा प्रकारची ही तोफ आहे. इथे देखील गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तसंच इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर बहुतेक पाण्याची टाकी आहे, बघू शकता तुम्ही. इथून असणारा सुंदर असं निसर्गातील वातावरण. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.